अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की घटस्थापनेपासून बरेच लोक कुलदेवतेचा कलश मांडतात आपल्या घरात, जो असायलाच हवा. आपल्या घरात कुलदेवतेचा कलश पाहिजेलच. पण बऱ्याच लोकांना माहिती नाहीये कलश कसा मांडायचा, किंवा आतापर्यंत बऱ्याच लोकांनी कलश मांडलेला नाहीये. म्हणून आज मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही घटस्थापनेपासून, भले तुम्ही तुमच्या घरात घटस्थापना तुम्ही करणार असाल, म्हणजे तुमच्या घरात जर घटस्थापना केलेलीच असते, पण तुम्हाला घटस्थापनाचा घट जरी मांडलेला असतो तरीही तुम्हाला मंगल कलश, आपल्या कुलदेवतेचा कलश घरात पाहिजेलच. तो एक प्रकारचा आपल्याला कुलदेवतेचा आहे ना आशीर्वाद असतो, कुलदेवतेची छत्रछाया असते. म्हणून प्रत्येकाच्या घरात, तुमचं रेंटचं घर असेल, तुम्ही म्हणाल ताई आमचं रेंटचं घर आहे, असं अजिबात नाहीये. तुमचं रेंटचं घर जरी असलं तरी तुम्ही तिथे राहता, म्हणून ते तुमचं घर आहे. त्या घरातली वास्तू, त्या घरातला जो वास्तू आहे तो तुमचं रक्षण करत असतो. म्हणून घर रेंटचं असो, कोणाचं असतो, घर हे फक्त माणसांनी बनतं. म्हणून तुम्ही रेंटचं आहे किंवा आमचं स्वतःचं घर नाहीये तर तुम्ही असं अजिबात म्हणू नका. तुमचं रेंटचं जरी असलं तरी तुम्ही तुमच्या घरात, तुम्हाला कुलदेवतेचा मंगल कलश हा मांडायचा आहे. मी ऑलरेडी आधी पण एक व्हिडिओ केला होता, जो आय थिंक गुरुपौर्णिमे नंतर आपल्याला मंगल कलश मांडायचा असतो. पण असं काही नाहीये. तुम्ही आता ठीक आहे, आधी बऱ्याच लोकांनी सुरुवात केली आहे, पण ज्या लोकांनी सुरुवात नाही केली मी त्यांना सांगते की आता घटस्थापनेला, म्हणजे आपली जी पहिली माळ असते तेव्हापासून तुमच्या घरात कुलदेवतेचा कलश पाहिजे. तुम्ही अनुभव घ्या. हा कलश अतिशय शुभ असतो, तेवढाच तो पवित्र पण असतो. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी आधी दिवा लावून घेते, मग मी तुम्हाला सांगते कसं करायचं. तर सुरुवातीला जो आपण कलश मांडलेला असतो, कलश बघा, कलश म्हणजे मी तुम्हाला सांगते, हा तांब्याचा तांब्या आहे. तुमच्याकडे असं म्हणजे खरं तर तांब्याचाच पाहिजे, पण बऱ्याच लोकांकडे तांब्याचा नसेल तर पितळेचा असला तरी चालेल. त्याच पद्धतीने स्टीलचा असला तरी चालेल, चांदीचा असला तरी अतिशय उत्तम. पण काही नसेल तर स्टीलचा आणि पितळाचा आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो. जरी तुमच्याकडे एकच तांब्या असेल जो आपण नॉर्मली प्रत्येक वेळेस वापरतो, तर एक छोटासा तांब्या परत घेऊन या की जेणेकरून आपल्याला तो कलश मांडायला काम येईल. आता बघा, कलश आपण तांब्यावर मांडायचा असतो, तो कोणत्या दिशेने मांडायचा असतो ते मी तुम्हाला सांगते. देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यालाच पाहिजे. ईशान्य कोपरा हे देवाचं स्थान असतं. आपल्या घरातल्या ईशान्य कोपरा हा देवाचं स्थान असतं. पण आता असं झालं ना की वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी घडत नाही किंवा त्या होत नाही. मग काय करायचं? मग तुमच्या घरात तुम्ही जिथे तुमचं देवघर आहे, मग तो पूर्वेला असलं, उत्तरेला असलं तरी चालेल, पण कलश तुमच्या घरात पाहिजे. आता स्वामींच्या कृपेने माझं घर, म्हणजे माझ्या घरातला जो देवघर आहे तो ईशान्य कोपऱ्यालाच आहे. तर मग आम्ही, म्हणजे आमचं जे देवघर आहे, जिथे आम्ही देवघर ठेवलेला आहे, मी तो कलश ऑलरेडी मांडलेला आहे, पण मी तुम्हाला आता फक्त दाखवण्यासाठी ठेवते आहे. तर हा कलश घ्यायचा. हा कलश नेहमी देवाच्या उजव्याच बाजूला मांडायचा असतो. देवाची उजवी बाजू म्हणजे आपली डावी बाजू. कलश हा देवाच्या उजव्या बाजूलाच मांडायचा असतो. मी परत एकदा सांगते, देवाची उजवी बाजू म्हणजे अर्थात आपली ती डावी बाजू होते. तर आता हा कलश कसा मांडायचा? कलश तुम्ही, तुमच्याकडे छोटासा पाट असेल ना, म्हणजे आता जर तुम्ही, देवारा तुमचा असा आहे, बऱ्याच घरात देव म्हणजे लाकडाचा देवारा असतो, कोणाच्या घरात मार्बलचा असतो, कोणी चौरंगावर देव ठेवतात, जसे मी ठेवलेले आहे. तर तुम्ही कुठे पण तुमचे देवघर असतो, तुमचा देव तुम्ही ठेवलेला असतो, त्या देवाच्या उजव्या बाजूला तुम्हाला कलश मांडायचा आहे. तर तो कसा मांडायचा? कलश, तुमच्याकडे छोटासा पाट मिळतो बघा, आपल्याला कोणत्याही दुकानात छोटासा पाट मिळेल, त्या पाटावरही तुम्ही मांडू शकता. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही खाली जरी मांडला, खाली म्हणजे जमिनीवर नाहीये, मी तुम्हाला एकदा सांगते बघा, खाली म्हणजे जमिनीवर अजिबात नाही. एक डिश घ्यायची, त्या डिश मध्ये तांदूळ घ्यायचे. ह्या तांदूळ पांढरे शुभ्र तांदूळ नाही, त्याला तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे. हळद आणि कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. एक मिनिट. हा, तर याच्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे. तुम्ही अशी छोटीशी रास टाकली तरी चालेल, तुम्ही स्वस्तिक काढलं इथे तरी चालेल, असं काही नाहीये, पण मी रासच ठेवते. तर त्या राशीवर हळदी कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही हळदीचे तांदूळ घेतले तरी चालेल, पण मी हळदी कुंकूच डायरेक्ट टाकते. ह्या कुंकावर आपल्याला हळदी कुंकू असं टाकून घ्यायचं आहे. आणि हे सगळं म्हणताना आता मी तुम्हाला बोलून दाखवते, म्हणून मी मंत्र नाही म्हणता येणार. तुम्हाला जर दुसरा मंत्र कोणता येत असेल तर तो तुम्ही म्हणा, नाहीतर जेव्हापासून तुम्ही हातात सेवा करायला घ्याल ना, कोणाशीही एक शब्द पण बोलायचा नाही, फक्त ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विजय
या 99 मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुम्हाला दुसरा कोणता मंत्र येत असेल तर अतिशय उत्तम, तो नसेल येत तर आपला 99 मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. पण आता मी तुमच्याशी बोलती आहे म्हणून मी मंत्र म्हणत नाही. तर इथे हळदी कुंकू ठेवल्यावर आपल्या जिथे पण आपले देव ठेवलेला आहे त्या बाजूला हा कलश असा स्थापित करायचा असतो. त्याच पद्धतीने बघा मी तुम्हाला सांगते, याचं सायंटिफिक रिझन पण सांगते मी तुम्हाला. हा जो कलश आहे, एक मंत्रात सांगितलं आहे की कलशाचा जो वरचा भाग आहे हा विष्णूंचा असतो. हे विष्णूंचं स्थान आहे. म्हणजे हा कलशाचा जो वरचा भाग आहे हे विष्णूंचं स्थान आहे आणि जो त्याचा मानेचा भाग आहे हे शिवाचं स्थान आहे. हे शिवाचं स्थान आहे, हे विष्णूचं स्थान आहे आणि त्यांचं जे मूळ आहे इथे ब्रह्मदेवाचा वास असतो. आणि आतला आहे, आत ज्याच्यात आपण पाणी भरून ठेवलेलं असतं ती जलदेवता आहे. म्हणजे ह्या कलशाचं इतका प्रभावशाली आणि इतका महत्व आहे या कलशात की वरती विष्णूंचं स्थान आहे, त्याच्या मानेला भगवान शिवांचं स्थान आहे, खाली ब्रह्मदेवाचं स्थान आहे आणि मध्ये आहे जी आपली जलदेवता आहे. आता हे घेतल्यानंतर याच्यात तुम्हाला सुपारी आणि नाणं, हे माझे 1 रुपयाचं कॉइन मी टाकते आहे. त्याच पद्धतीने तुम्ही सुपारी टाकायचं, हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला टाकायची आहे. कलशातच तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा टाकायची आहे. बस बेटा बस, अक्षदा टाकायची आहे. परत ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. हे झाल्यानंतर फुलं टाकायचे आहे. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. मी ते वरती ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल. हे झाल्यानंतर हे जे पाणी आहे, मी यात पाणी टाकलेलं आहे, हे भरून घेतलेलं आहे. तुम्हाला आता दिसणार नाही ते, पण हे भरलेलं आहे. एक मिनिट, यस, हा, तर ते भरलेलं आहे ते. आणि हे झाल्यानंतर तुम्ही विड्याची पानं, काय हे नागलीची पानं असतात, ही विड्याची पानं असतात. तुम्ही याला आंब्याची पानं लावली तरी चालेल, पण मी विड्याची पानं लावते. आता ते कसे बदलायचे, काय बदलायचे ते तुम्हाला मी नंतर सांगतेच. तर इथे तुम्ही 5 किंवा 7 विड्याची पानं घेऊ शकता. हेच मी ऑलरेडी स्वच्छ धुतलेले आहे. 1 2 3 आणि 2 5. तर मी इथे 5 विड्याची पानं इथं ठेवून घेते. माझे सगळे वाक्य आरोहीच बोलते. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. तर इथे मी 5 विड्याची पानं लावलेली आहे. आता ह्या विड्याच्या पाण्यावर आपल्याला ना अष्टदिशांना कुंकवांच्या रेषा ओढायच्या आहेत. सुरुवातीला स्वस्तिक काढायचं, जो पुढची बाजू आहे तिथे स्वस्तिक काढून घ्यायचा. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, 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 ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. आणि जे आपण अष्टदिशांना रेषा काढणार आहोत तर ह्या नेहमी अशाच काढायच्या असतात. आरू तू थांब बेटा, नाही. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. तुम्ही 5 किंवा 7 काढू शकता. हे काढलेलं आहे. इथे तुम्हाला ऍक्च्युली माझा तांब्या नवीन आहे त्यामुळे मला तुम्हाला स्वस्तिक दिसत असेल इथे. तर हे स्वस्तिक काढलं आहे. आता हे स्वस्तिक काढल्यावर नंतर इथे पण आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे, तांदूळ टाकायचे आहे. आणि आता हे जे आहे आपल्याला जो कलश हा इथे स्थापित करायचा आहे. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे. आणि नारळ घ्यायचा आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्टीमध्ये नारळ खूप जास्त शुभ आहे. जेवढा हा कलश शुभ आहे ना त्याच पद्धतीने नारळ शुभ असतो. श्रीफळ, प्रत्येक गोष्टीला नारळ हा शुभ मानलेला जातो. म्हणून हे जेव्हा आपण असं करतो तर याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा असतो. तर लक्षात घ्या, हे जे पाणी आहे ना, हा जो घट आपण मांडलेला आहे कलश, हा संपूर्ण भरलेला हवा की जेणेकरून आपला जो नारळ आहे हा व्यवस्थित त्याच्यात बसेल आणि तो ओला राहील. तर जी शेंडी आहे ती शेंडी नेहमी वरती पाहिजे या पद्धतीने. ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐन व्रीं क्लीं चामुंडाय विचे.
ह्या पद्धतीने करायचं आहे. आता मी परत एकदा यांना हळदी कुंकू लावून घेते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विद्महे, 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 ओम तर ह्या पद्धतीने आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे. तुम्हाला इथे दिसत असेल. आणि हे झाल्यानंतर दिवा ओवाळून घ्यायचा. आणि हे झाल्यानंतर आपल्याला देवीला मनोमन प्रार्थना करायची आहे की ह्या कलशाच्या स्वरूपात देवी मी तुला स्थापित केलेलं आहे. माझ्या कुळाचं, माझ्या घरातल्या सगळ्यांचं तू रक्षण कर, सगळ्यांच्या पाठीशी तू उभी राहा, अशी आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे. आता कलश मांडल्यावर काम झालं असं होत नाही बघा. बरेच लोक आहेत जे रोज कलशाचं पाणी बदलत असतात. मला माहिती आहे तुम्हाला रोज कलशाचं पाणी, प्रत्येकाची आपापली एक पद्धत असते, तर बरेच लोक रोज कलशाचं पाणी बदलतात. मी माझ्यावरनं सांगते. हे जी विड्याची पानं आहे ना, तर ते मी दर मंगळवारी बदलत असते. म्हणजे मंगळवार टू मंगळवार. आता मंगळवारी जर मी नवीन पानं लावली ना, तर काय होतं ना, मंगळवारी लावल्यावर बुधवार, गुरुवार, शुक्रवारी जर मला थोडेसे खराब वाटले तर मी शुक्रवारी बदलते, नाही तर मी परत मंगळवारी बदलते. तुम्ही जर शुक्रवारी मांडणार असेल, आता आपण घटस्थापना आपली गुरुवारी आहे, आय थिंक यस गुरुवारीच आहे वाटतं, तर मग गुरुवारीनंतर तुम्ही गुरुवारी कलश मांडल्यावर जर तुम्हाला वाटलं की मंगळवारी पानं थोडीशी खराब झाली आहे, तर तुम्ही ती मंगळवारी बदलून टाकायची. आणि पाणी जर तुम्ही म्हणाल तर आपण जेव्हा ही पानं बदलतो तर आपल्याला समजतं की याच्यातलं पाणी कमी झालं आहे, तर तुम्ही ते पाणी तेव्हा बदलू शकता. हे तुमच्यावर आहे. म्हणजे मी तरी मंगळवारी माझ्या घरातली जी विड्याची पानं आहे ते मी बदलते. तुम्ही शुक्रवारी बदलू शकता, मंगळवारी जेव्हा ही देवीचा वार असतो तेव्हा तुम्ही बदलू शकता. आणि बरेच लोक पौर्णिमेला पण बदलता. मी माझ्यावरनं सांगते. मी काय करते ना, दर पौर्णिमेला हे जे आपले तांदूळ आहे, हे तांदूळ मी माझ्या धान्यात टाकते, परत नवीन तांदूळ घेते, परत पहिल्यापासून मी सगळं करते. आणि हे जे पाणी आहे मग तो कलश वगैरे वेगळं परत मी एकदा स्वच्छ धुते, त्याच्यात परत पाणी टाकते, परत मी पहिल्यासारखी सेवा करते. आणि जे नारळ आहे तर मी दर पौर्णिमेला नारळ बदलते. बरेच लोक जर कधी नारळ आपलं म्हणजे त्याला कोंब फुटला किंवा खराब झाला, आपल्याला वाटलं की तसं तर नारळ खराब होत नाही, पण जर तरी त्याला कोंब आला तर तुम्ही याचं तुमच्या शेतात, तुमच्या घरात तुम्ही नारळाचं झाड लावू शकता. पण जर तुम्हाला वाटलं की आता नारळ खराब होत आहे किंवा मला त्याचं हे नारळ जर तुम्हाला वाटलं की मला जर हे नारळ जर बदलायचं आहे दर महिन्याला, तुमची इच्छा, बरेच लोक बदलत नाही पण मी बदलते, तर मी तुम्हाला सांगेल की तुमची इच्छा असेल तर मी दर पौर्णिमेला नारळ बदलते. मग ते नारळ मी जर ते चांगलं निघालं तर मी ते पाण्यात विसर्जन करून देते. असं म्हणतात की नारळ श्रीफळ असतं ते फोडायचं नसतं, मग ते मी पाण्यात विसर्जन करते कारण ते कुलदेवतेचं असतं. पण कधी कधी मग काय होतं ना, जर कधी कोंब वगैरे आला तर आमच्या सोसायटीमध्ये किंवा खाली किंवा माझ्या घरात मी नारळाचं त्याचं झाड मी लावून देते. या पद्धतीने आपल्याला कुलदेवतेचा कलश मांडायचा असतो. मी सगळ्यांना सांगेल तुम्ही कुलदेवतेचा कलश मांडा, तुम्ही अनुभव घ्या. कुलदेवतेचं एक छत्रछाया आपल्यावर असते. आपल्या मनातल्या इच्छा तर होतातच, पण त्याच पद्धतीने आपल्या घरातल्यांचं पण संरक्षण कुलदेवता करत असते. तर ह्याच पद्धतीने नवरात्रीपासून सगळ्यांनी संकल्प करा की मी नवरात्रीपासून कुलदेवतेचा कलश मांडणार आहे. जर कधी कोणाला सुतक आलं किंवा अडचण आली तर तुम्ही नवरात्रीमध्ये कधी पण तुम्ही कलश मांडू शकता. पहिल्या दिवशी केलं तर अर्थात उत्तम, नाहीतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, तुम्ही शुक्रवारी पण करू शकता. शुक्रवारी पण नाही जमलं तर तुम्ही मंगळवारी करू शकता. पण कुलदेवतेचा कलश तुम्ही मांडा. जर तुम्हाला ह्या नवरात्रीत जर नाहीच शक्य झालं तर जी कोजागिरी येणार आहे त्याला पण तुम्ही कलश मांडू शकता. अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. बोल रेणुका माता की जय.